आता जे हा प्रस्ताव त्यांनी वर पाठवला त्या प्रस्तावाला पूर्ण तालुक्याचा विरोध आहे, नुसता एक गावचा नाही, पूर्ण तालुक्याचा विरोध निश्चित 100% राहणार। अपर तहसील कार्यालय त्यांनी संगमनेर मध्ये निर्मिती करावा ना, आश्वी बुद्रुकला करण्याची काय गरज आहे? आश्वी बुद्रुक मध्ये होते, आमचा विरोध नाहीये, पण आजूबाजूचे त्यांनी गावं घ्यावा। मग लोणी आश्वी बुद्रुकच्या बॅक साईडला लोणीचे गाव आहेत ना, त्यांनी ते जोडावा त्या गावासाठी। त्यांनी संगमनेरच्या इकडचा भाग त्या गावात जोडण्याचा काय, याचा अर्थ काय समजायचा की संगमनेरचं तोडफोड करणे आणि लोकांना विटीस धरणे, म्हणजे यांच्या उंजळून आम्ही पाणी प्यावं अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। आज 40 वर्षापासून जे नामदार साहेबांनी संगमनेर तालुक्याचं भवितव्य एकदम उज्ज्वल केलं होतं, ते कुठेतरी मोडीस काढण्याचा प्रयत्न खालतील विखेकरांना करत आहे। विरोध केला पाहिजे। आज माझं निमज गाव आहे, ते गाव 10 किलोमीटर अंतरावरती आहे तहसील कार्यालय आम्हाला, आणि आम्हाला जर 45 किलोमीटर जायचं असेल तर हा सगळ्यात मोठे नुकसान ही तालुक्याची होणार आहे। शाळेनापूरहून जे मुलं शाळेत येतील आणि इथून आश्वीला कधी जातील आणि कधी ते शाळेचे कामकाज त्यांचं होईल। जे आपला तालुका एक संघ ठेवण्याचं काम जे माननीय नामदार बाळासाहेब थोरातांनी केलं होतं, ते आता कुठेतरी मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। ग्रामपंचायतचा कसल्याही प्रकारचा ठराव नाही, काहीच नाही, गाव बैठक नाही, म्हणजे प्रशासनाने हे मनमानी चालवली सर्वसामान्य जनतेवर, बाकी दुसरं काहीच नाहीये। आणि ही त्यांची मनमानी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। आम्ही सर्व ग्रामस्थ या गोष्टीचा तीव्र निषेध करतोय व सरकारला एकच इशारा देऊ शकतो, त्यांनी हे त्वरित हे जे प्रस्तावित केलेलं आहे हे सर्व रद्द करण्यात यावे, नाही तर जाहीर आंदोलनाचा, म्हणजे आंदोलन किती टोकाचं असेल हे प्रशासनाला म्हणजे जाणीव नाहीये। सर्वसामान्य जनता रोडवर उतरल्यावर काय होतं हे प्रशासनाला लवकरच समजेल। कोणताही शासकीय स्थापन करताना इथून पाठीमागच्या 40 वर्षाच्या कार्यकाळात नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याचं, गावातील प्रत्येक व्यक्तीचं मत जाणून घेऊनच पुढील निर्णय घेतला होता, परंतु आता सध्या ही दांडमशाही, हुकुमशाही आल्याप्रमाणे आता मला एक समजत नाहीये, आमचं गाव फक्त 4 किलोमीटर, जास्तीत जास्त 4 किलोमीटर संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयापासून लांब आहे, मग आम्ही 40 किलोमीटर लांब का जायचं? सोय नसून एक आमच्यासारख्या संगमनेर शहरापासून जवळच्या गावांची ही खूप मोठी गैरसोय आहे, आणि त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करतो व जे कोणी याच्या आडून राजकारण करून पाहत असेल त्यांचं सुद्धा मी जाहीर यंत्र आहे आम्हाला अजून नक्की कळालं नाही, पण तरी आम्ही त्याचा शोध लावण्याच्या मागे आहे। आणि आमच्या शांततेचे तुम्ही हे करू नका, अंत बघू नका। आम्ही शांत आहे पण संत नाही।